पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. आज आपण एक्सरसाइज 1.1 यातली राहिलेली गणितं आपण आज पाहणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टडी रिमेनिंग सम्स फ्रॉम एक्सरसाइज 1.1. ओके, सो इन आवर लास्ट व्हिडिओ वी हॅव कव्हर्ड क्वेश्चन नंबर 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 पाहिला होता आणि काही बेसिक्स पाहिलं होतं, म्हणजे संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती काय वगैरे. ओके, सो वी हॅव स्टडीड व्हॉट इज बेसिकली सेट. सो व्हॉट इज सेट? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. संच म्हणजे काय? तर असे समूह ज्यातील घटक अचूक आणि नेमके सांगता येतात. सो कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज नथिंग बट सेट. आणि असा समूह ज्यातले घटक तुम्ही अचूक आणि नेमके सांगू शकता. ओके, सो वी हॅव स्टडीड सम एक्झाम्पल्स. काही उदाहरण आपण पाहिली होती, बरोबर. इंग्रजी महिन्यांचा संच. ओके, सेट ऑफ ग्रेगरियन मंथ्स, ग्रेगरियन और इंग्लिश कॅलेंडर मंथ्स. ओके, देन सेट ऑफ डेज इन अ वीक, आठवड्यातील दिवसांचा संच. हे डेफिनेटली सांगता येतात. सेट ऑफ फ्लॉवर्स, फुलांचा संच अचूक सांगता येतो. ओके, बट वी कॅनॉट फॉर्म सेट ऑफ रिच पीपल्स. पण आपण श्रीमंत लोकांचा संच बनवू शकत नाही. वी कॅनॉट फॉर्म सेट ऑफ क्लेवर स्टुडंट्स. आपण हुशार विद्यार्थ्यांचा संच बनवू शकत नाही. कळलं? बिकॉज देअर इज ऑलवेज कंपॅरिझन. तिथे नेहमी तुलना येते, बरोबर. त्यामुळे नेमकं काय घ्यायचं हे तिथे कळत नाही. वी कॅनॉट डिसाइड वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. ओके, so set of clever persons, set of rich, set of fat, set of thin. Collection, sorry, set not collection. Collection of fat, collection of thin, collection of tall. Whenever they give you a proper to the quality, whenever they give you a quality, you cannot form a set. जेव्हा जेव्हा ते काहीतरी गुण सांगतील, म्हणजे श्रीमंत, गरीब, किंवा सांगतील जाड व्यक्तींचा समूह, किंवा सांगतील उंच, किंवा सांगतील बुटक्या, तर तुम्हाला तिथे संच बनवता येणार नाही. कारण तिथे तुम्ही प्रत्येक वेळेला काय करणार? तुलना करणार आणि तुम्ही अचूक आणि नेमकं काही सांगू शकत नाही. त्यानंतर आपण पाहिलं होतं संच लिहिण्याच्या 2 पद्धती. एक होती यादी पद्धत, एक होती गुणधर्म पद्धत. यादी पद्धतीमध्ये आपण सगळे घटक लिहितो आणि ते स्वल्पविरामाने वेगळे करतो. कोणताही घटक आपण पुन्हा पुन्हा लिहत नाही. ओके, आणि गुणधर्म पद्धतीत आपण घटक लिहत नाहीच. आपण काय करतो? त्यांचा एक समान गुणधर्म लिहितो. म्हणजे ते सगळे घटक नेमके काय आहेत, त्यांच्यात कोणता समान गुणधर्म आहे तो आपण लिहितो. सो देर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. First one is the listing method or roster method. In listing or roster method, we just write elements separated by comma and elements are not repeated. Okay, we just write elements. Elements आपण लिहितो, रिपीट करत नाही आणि ते कशाने करतो? कॉमाने सेपरेट करतो. त्याला काय म्हणतात? लिस्टिंग मेथड और द रोस्टर मेथड. सेकंड मेथड कोणती होती? सेट बिल्डर मेथड और रूल मेथड. सेट बिल्डर आणि रूल एकच आहे. सेट बिल्डर मेथड और रूल मेथड. काय असतं त्यामध्ये? इन दिस मेथड वी डोंट राईट एलिमेंट्स. आपण एलिमेंट्स लिहित नाही. देन वी राईट कॉमन प्रॉपर्टी ऑफ दोज एलिमेंट्स. वी राईट कॉमन प्रॉपर्टी ऑफ दोज एलिमेंट्स. ओके, सो दॅट वी हॅव स्टडीड इन आवर लास्ट व्हिडिओ. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2. राईट इन वर्डिंग्स. शब्दांत लिहायला सांगितलेला आहे. त्यांनी तुम्हाला सिम्बॉलिकली दिलंय, चिन्हांमध्ये दिलंय. आपल्याला ते शब्दात लिहायचंय. वी हॅव टू राईट इन वर्डिंग. सो फर्स्ट वन, 4/3. दिस साइन ई लुक्स लाईक ई. ई सारखं वाटतंय पण ई नाहीये. थोडस असं बेंड आहे, कर्व आहे. कळलं का? असं थोडस असं कर्व आहे. कर्व करताना तुम्हाला असं वक्र. त्यामुळे 4/3 याला बिलॉंग्स टू असंही म्हणतात. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. 4/3 बिलॉंग्स टू क्यू. आता वर्डिंग मध्ये कसं लिहायचं? शब्दात कसं लिहायचं? 4/3 इज an element of set Q. Are you getting it? 4/3 is an element of set Q. Is that clear? एलिमेंट म्हणजे घटक. मग मराठीत काय लिहिणार? 4/3 हा Q या संचाचा घटक आहे. फिनिश. काय डिफिकल्ट आहे? कळतंय? 4/3 हा Q या संचाचा घटक
आहे. ओके, 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट Q. फिनिश्ड. क्वेश्चन नंबर 2, -2. नाउ लुक ॲट दिस साइन. हे चिन्ह बघा नीट, ते तसंच काढलंय ना, फक्त ही अशी तिरपी रेषा काढली आहे. म्हणजे हे असं चिन्ह आहे, असं, आणि त्याला ही अशी रेषा काढली. कळलं? याला म्हणतात डज नॉट बिलॉंग, म्हणजे चा घटक नसणे. डज नॉट बिलॉंग, चा घटक नसणे. मग सेम येणार ना, इथे आहे म्हटलंय, आता इथे काय म्हणायचं? नाही. इथे इज अन एलिमेंट म्हटलं, इथे काय म्हणायचं? इज नॉट अन एलिमेंट. फिनिश. काय कठीण आहे? मग काय म्हणणार तुम्ही? -2 इज नॉट. साइन आलंय ना, मग काय म्हणणार? -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट n. -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट n. कळलं? मराठीमध्ये काय म्हणतील? -2 ऋण 2 हा संच n चा घटक नाही. क्लिअर? जर हे असं नसतं तर, इफ दिस लाईन, इफ दे विल नॉट, if this line is absent, then simple, -2 is an element. जर ही लाईन नसती तर काय म्हटलं असतं? -2 हा यांचा घटक आहे. क्लिअर? नेक्स्ट, P इक्वल टू. आता हा प्रश्न दिलाय सेमी इंग्लिशचा, इंग्लिश मिडियमचा दिलाय. मराठी मीडियम वाल्यांसाठी पुस्तक आहे, पुस्तकातून तुम्ही हा प्रश्न लिहू शकता. कळलं? तो मराठी मीडियमचा प्रश्न मी इथे लिहिलेला नाहीये. P is equal to P/P is an odd number. आता हे रीड कसं करायचं? सिंपल आहे. P is, आता हा P कॅपिटल P काढायचा. दिस शुड बी कॅपिटल P. नेम ऑफ सेट इज अ कॅपिटल अँड एलिमेंट इज स्मॉल लेटर. P is set of all P. Now this is small. P is set of all P's such that P is an odd number. P is set of all P's such that, this line such that, next same, P is an odd number. लास्ट व्हिडिओ मध्ये पण आपण पाहिलं होतं ना, हे कसं बोलायचं? P is set of all P's such that P is an odd number. Simple. कळलं? मराठीमध्ये काय लिहाल? P हा सर्व P चा संच आहे. P कोणाचा संच आहे? सर्व P चा. इथे P आहे म्हणून, इथे X असतं तर काय म्हटलं असतं? P हा सर्व X चा संच आहे असं म्हटलं असतं. पण इथे काय आहे? P. मग काय म्हणणार? P हा सर्व P चा संच आहे. याला काय म्हणायचं? अशा प्रकारे P हा सर्व P चा संच आहे अशा प्रकारे की, पुढचं वाक्य, P ही विषम संख्या आहे. अशा प्रकारे की P ही विषम संख्या आहे. कळलं? तुमच्या प्रश्नातलंच वाक्य तिथे लिहायचं आहे. काय केलं? कळलं? P हा कोणाचा संच आहे? P हा सर्व P चा संच आहे. ह्या P चा. P हा सर्व P चा संच आहे. याला काय म्हणायचं? अशा प्रकारे की, पुढचं वाक्य सेम, अशा प्रकारे की P ही विषम संख्या आहे. P is set of all P's such that, sentence continue, P is an odd number such that P is an odd number. Clear? Zamel? Okay. Now question number 3. Here we have to write any two sets by listing a rule method. त्यांनी म्हटलंय कोणतेही टू सेट्स तुम्हाला लिहायचे, लिस्टिंग ऍज वेल एज रूल मेथड. तुम्हाला कोणतेही 2 संच लिहायचे, पण लिहिताना ते यादी पद्धतीने पण लिहायचे आणि गुणधर्म पद्धतीने पण लिहायचे. ओके, तर पहिला मी सेट हा लिहिलाय क्वेश्चन नंबर 1 मध्ये. सेट ए लिहिलाय, यात मी 1 2 3 4 5 लिहिलंय. मी संच ए लिहिलाय, त्यात मी 1 2 3 4 5 घेतले. ही कोणती पद्धत वाटते? विच मेथड इज दिस? दिस इज लिस्टिंग मेथड. बरोबर, ही आहे तुमची यादी पद्धत, कारण सगळे घटक लिहिले आहेत आणि स्वल्पविरामाने वेगळे केले. ऑल एलिमेंट्स आर रिटन सेपरेटेड बाय कॉमा. म्हणजे ही कोणती मेथड झाली? लिस्टिंग मेथड. कोणती पद्धत आहे ही? यादी पद्धत. आता हेच मी गुणधर्म पद्धतीत कसं लिहितोय जरा नीट लक्ष द्यायचं. नाउ द सेम सेट आय एम रायटिंग इन रूल मेथड. काय करायचं नीट लक्ष द्या. नेम ऑफ सेट ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, एक व्हेरिएबल घ्यायचं. हे व्हेरिएबल एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या, टी घ्या, एम घ्या, काय हवं ते घ्या. नॉर्मली आपण एक्स वाय घेतो. एक्स
स्लॅश उभी रेषा, वर्टिकल लाईन. ओके, एक्स सच दॅट एक्स. नाव लिसन, number starts from 1. Number starts from 1. So you must know number sets. तुम्हाला नंबर सेट्स माहिती पाहिजे. म्हणजे कसे तर बघा, n म्हणजे नॅचरल नंबर. n म्हणजे काय? नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1, 1, 2, 3 डॉट 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 अप टू इन्फिनिटी. कुठेच संपणार माहित नाही. वी डोंट नो एंड ऑफ दोज नंबर. सो n नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. n म्हणजे नैसर्गिक संख्या, आणि नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5 डॉट 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 बरोबर पुढे जावं लागलं. क्लियर? W. W stands for whole numbers. W stands for whole numbers. पूर्ण संख्या. W म्हणजे पूर्ण संख्या. Whole numbers. Whole number starts from 0. 0, 1, 2, 3 डॉट 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 डॉट. मी 3 मध्ये थांबतोय म्हणजे 3 मध्ये थांबायचं नाहीये, त्याच्या पुढेही येणार आहे. 4, 5, 6 वगैरे पण येणार. सो W stands for whole number. W म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. पूर्ण संख्या कुठून सुरू होतात? 0 पासून. इज दॅट क्लिअर? देन I. I stands for इंटीजर. I म्हणजे इंटीजर. इंटीजर म्हणजे पूर्णांक संख्या. इंटीजर पूर्णांक संख्या. इन इंटीजर्स निगेटिव्ह, 0, पॉझिटिव्ह ऑल कम्स. इंटीजर मध्ये निगेटिव्ह पण येतं, 0 पण येतं, पॉझिटिव्ह पण येतं. म्हणजे यांची सुरुवात कुठे झाली आहे माहित नाही. -2, -1, 0, 1, 2 डॉट 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 डॉट. पूर्णांक संख्यांमध्ये ऋण पण येतं, 0 पण येतं, धन पण येतं. म्हणजे मायनस वाले ऋण पण येणार, -2. इथे पुढे पण येणार, म्हणजे -3, -4, -5 पण येणार. कळलं का? ऋण 3, ऋण 4, ऋण 5 पण येणार. म्हणजे कुठून सुरू झालं माहित नाहीये. आणि पुढे 0, 1, 2, 3, 4 नाही. कळलं? हे जरा लक्षात असू दे. N नॅचरल, W होल नंबर, I इंटीजर. लिहून ठेवा तुम्ही नोटबुक मध्ये, म्हणजे मिस्टेक होणार नाही. N नॅचरल, W होल नंबर, I इंटीजर. N म्हणजे नैसर्गिक संख्या, W म्हणजे पूर्ण संख्या, आणि I म्हणजे पूर्णांक संख्या. क्लिअर आहे? तर आता 1 पासून सुरू झालंय, मग नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात. म्हणून इथे मी काय म्हटलं? X बिलॉंग्स टू N. हे कळतं ना हे चिन्ह? X बिलॉंग्स टू N म्हणजे X कोणाचा घटक आहे? N चा घटक आहे. X इज अन एलिमेंट ऑफ N. N इज अ नॅचरल नंबर. दॅट मीन्स X विल स्टार्ट फ्रॉम 1. म्हणजे X ची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होणार. म्हणजे X ची किंमत 1 पासून सुरू होणार. हे मला कळलं. काय बोलतोय? कळतंय? मी काय म्हटलं? X बिलॉंग्स टू N. X कोणाचा घटक आहे? N चा. N काय आहे? नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. मग नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून. बरोबर ना? नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून. म्हणजे जर X हा N चा घटक असेल तर X ची किंमत पण 1 पासून सुरू होणार की नाही होणार? होणार ना? म्हणून बघा काय लिहिलंय, 1 पासून सुरू होतात. आता फक्त जर मी एवढंच लिहिलं असतं, X बिलॉंग्स टू N, X हा N चा घटक आहे, तर काय झालं असतं? N कसं आहे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. थांबतोय का? N 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. एंड आहे का? नाही. पण इथे एंड आहे ना. कुठपर्यंत गेलोय मी? 5 पर्यंत ना. स्टॉप झालो ना. म्हणजे मला स्टॉप करायचे की नाही करायचे? मला थांबवायचे की नाही थांबवायचे? थांबवायचे ना. कुठपर्यंत थांबवायचंय? 5 पर्यंत. म्हणजे ह्या सगळ्या एक्सच्या किमती आहेत. काय म्हटलंय? ए इज सेट ऑफ एक्स. ए कोणाचा सेट आहे? एक्सचा. म्हणजे ह्या सगळ्या किमती कोणाच्या आहेत? एक्सच्या. बरोबर. आणि एक्स काय म्हटलंय? एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे एक्स कुठल्या व्हॅल्यू घेतो? नॅचरल नंबरच्या व्हॅल्यू घेतो. म्हणजे एक्स कुठल्या व्हॅल्यू घेणार? 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्या व्हॅल्यू एक्स घेणार. बरोबर. पण 5 पर्यंतच थांबायचं आहे ना. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 6 पेक्षा कमी असायला पाहिजे ना. म्हणून पुढे ही कंडिशन पण पाहिजे. एक्स हे चिन्ह कळतं? लेस दॅन. एक्स लेस दॅन 6. समजतंय? मराठी मीडियम बघा काय म्हटलंय. या सगळ्या किमती दिसतात 1 पासून सुरू झाल्या. मग कोणत्या संख्या 1 पासून सुरू होतात? नैसर्गिक. नैसर्गिक संख्या म्हणजे n. मग काय म्हणायचं? ए संचाचं नाव कॅपिटल अक्षरात. कोणाचा संच आहे? एक्सचा. अशा प्रकारे की आता एक्स साठी किमती कोणत्या घेणार आहोत आपण? 1 पासून ना. म्हणजे नैसर्गिक संख्या. म्हणून काय म्हटलं? एक्स चा घटक असणे. हे चिन्ह कळतं ना. बिलॉंग्स टू. एक्स बिलॉंग्स टू एन. एन म्हणजे नैसर्गिक संख्या. म्हणजे एक्स कोणाच्या किमती घेणार?
नैसर्गिक संख्यांच्या किमती घेणार. मग नैसर्गिक संख्यांच्या किमती कुठून सुरू होतात? 1 पासून. म्हणजे x ची किंमत पण कुठून सुरू होणार? 1 पासून. बघा 1 पासून सुरू झाली. क्लिअर? आता नैसर्गिक संख्या ह्या 5 मध्ये थांबतात का हो? नाही. नैसर्गिक संख्या तर पुढे पुढे वाढतच जातात ना. 1 2 3 4 5 6 7. पण आपल्याला असं पुढे पुढे जायचंय का? नाही. आपल्याला 5 पर्यंत थांबायचंय ना. बरोबर? म्हणजे x ची किंमत, या सगळ्या x च्या किमती आहेत, ह्या किमती 6 पेक्षा जास्त नको आहेत, 6 पेक्षा कमी पाहिजे. म्हणून इथे काय लिहायचं? x लेस दॅन 6. कळलं? याला म्हणतात गुणधर्म पद्धत. दिस इज रूल मेथड अँड दिस इज लिस्टिंग. ही आहे यादी पद्धत, ही आहे गुणधर्म पद्धत. एकच संच 2 प्रकारे लिहिलेला आहे. क्लिअर होत आहे? दुसरं उदाहरण बघा जरा. हे जे उदाहरण मी दिलंय ना, मुद्दामून दिलंय, कारण आपण जे प्रॉब्लेम किंवा होमवर्क केलात त्यामध्ये आपण हे होमवर्कचं गणित बऱ्याच जणांनी केलंच नाहीये. क्वेश्चन नंबर 1 मधलं 4th सम होता हा. 7 सूर इन सरगम. कळलं का? सप्तसुरातील 7 सूर, ते बऱ्याच जणांनी केलंच नाहीये. कळलं ना? ते हे उदाहरण आहे. हे करायचं होतं, ते केलं नाहीये बऱ्याच जणांनी. ते करा जरा. ते एक्झाम्पल बघा. बी काय लिहिलं बघा? सा रे ग म प ध नी. झालं? मराठीसाठी हे बघा. सा रे ग म प ध नी. आता इथे तुम्हाला सगळे घटक दिसत आहेत. कॉमा आहे. ऑल एलिमेंट्स आर रिटन सेपरेटेड बाय कॉमा. सो विच मेथड इज दिस? येस, दिस इज द लिस्टिंग मेथड. सगळे घटक आहे स्वल्पविरामाने वेगळे केले आहेत. मग कोणती पद्धत आहे ही? बरोबर, ही आहे यादी पद्धत. एवढं कळलं तुम्हाला? यादी पद्धत. हे दोन्ही पण सेमच आहे. यादी पद्धतच आहे लिस्टिंग मेथड. हे सेमी इंग्लिश साठी आहे, इंग्लिश मीडियम, आणि हे मराठी मीडियम साठी आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल हे लिस्टिंग आणि हे रूल, असं नाहीये. कळलं का? हे दोन्ही पण लिस्टिंगच आहे, दोन्ही पण यादी पद्धतच आहे. इथे वेगळं होतं. इथे हे पहिलं येते लिस्टिंग, दुसरं येते रूल. ही यादी पद्धत आहे आणि ही गुणधर्म आहे. पण इथे दोन्ही पण लिस्टिंगच आहे. हे कोणासाठी आहे? सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, आणि हे कोणासाठी आहे? मराठी मीडियम. क्लिअर आहे? आता यातून तुम्हाला रूल मेथड लिहायचं. नाउ यू हॅव टू राईट रूल मेथड. ओके, सो लेट्स राईट रूल मेथड फॉर द सेम. आता रूल मेथड लिहूया. Rule method for the same, very easy, that is b is equal to, देखो रूल मेथड काही येऊ देत नको येऊ देत, एवढं तर येणार. x slash x, x such that b is set of all x such that x. बरोबर? आता हे सगळं काय दिसले तुम्हाला? काय म्हणालो? हे काय आहे? ते सूर आहेत ना. हे सगळे काय आहेत? सूर इन सरगम. मग काय लिहायचं? x is what? सूर इन सरगम. Okay, so B is set of all x such that x is sur in sargam. Are you getting it or not? कळलं की नाही कळलं? मग काय म्हणायचं मराठीत? B हा कोणाचा संच आहे? x चा. आणि x काय? x हा सप्तसुरातील किंवा सर्गमधील, सप्तसुरांतील एक सूर आहे. संपलं. x हा सप्तसुरांतील एक सूर आहे. याला म्हणायचं गुणधर्म पद्धत. दिस इज द रूल मेथड. x इज सूर इन सरगम. x हा सप्तसुरातील एक सूर आहे. कळतंय? आर यू गेटिंग इट? तर ही 2 उदाहरणं होती. आपण यादी आणि गुणधर्म दोन्ही पद्धतीत लिहिलं. These are the 2 examples we have written in listing as well as rule method. Okay. Now question number 4, which is pretty easy question they have given. In question number 4, write the following sets in using listing method. Write the sets using listing method. यादी पद्धतीमध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे? फार सिंपल. क्वेश्चन तुम्ही टेक्स्टबुक मधून लिहायचा. मी इथे तर क्वेश्चन लिहत नाही. आय एम नॉट रायटिंग क्वेश्चन. बट व्हाईल रायटिंग इन नोटबुक, फर्स्ट राईट क्वेश्चन देन आन्सर, क्वेश्चन आन्सर. प्रश्न मी इथे लिहत नाहीये, परंतु तुम्ही लिहिताना काय करायचं? नोटबुक मध्ये प्रश्न मग उत्तर, प्रश्न आणि मग उत्तर लक्षात ठेवायचा.
So write the following sets using listing method. Number 1. All months in Indian solar year. All months in Indian solar year. भारतीय सौर वर्षातील सर्व महिने. All months in Indian solar year. भारतीय सौर वर्षातील सर्व महिने. ठीक आहे, नाव द्यायचं सेटला ए. जस्ट नेम ऑफ सेट ए. भारतीय सौर वर्ष, इंडियन सोलार इयर. ओके, ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. मग माहिती आहेत ना कुठले भारतीय वर्षाचे महिने? बरोबर, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. बरोबर. सो जस्ट राइट डाउन दोज इयर. विच आर दोज? ऑल मंथ्स इन द इंडियन इयर. सो व्हाट आर द इयर्स? चैत्र, देन वैशाख, मग काय येणार? ज्येष्ठ, आषाढ. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. देन श्रावण. Where should I write? Okay, श्रावण, भाद्रपद. Okay, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. Then there comes Ashwin. Then Kartik. मार्गशीर्षलाच इथे आपण अग्रहायण असंही म्हणू शकतो. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, और यू कॅन से अग्रहायण. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. 1 2 3 4 5 6 7 8 9 अग्रहायण. देन पौष, माघ एंड फाल्गुन. पौष, माघ, फाल्गुन. ओके, मंथ्स इन इंडियन सोलार ईयर. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, मार्गशीर्ष, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन. ओके, हेच मराठीमध्ये लिहायचं तुम्हाला. लिहिता येईल? ए बरोबर ए ला लिहिता. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, मग श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्षलाच काय म्हटलंय? अग्रहायण. अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन. ओके, क्वेश्चन नंबर 1. नाउ क्वेश्चन नंबर 2. लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट. लेटर्स इन वर्ड कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरे. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आय एम रायटिंग द आन्सर. मी उत्तर लिहितो डायरेक्ट. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट शब्द असा आहे, COMPLEMENT. हा शब्द आहे कॉम्प्लिमेंट. ओके, सो कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षर लिहायचे आहेत. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. मग कॉम्प्लिमेंट या शब्दामध्ये कोणती अक्षर आहेत? विच आर द लेटर्स? C. So first I have to write C, then O, okay, then M, then P, then L, then COMPL, then E, then COMPLE, then M. But I cannot write M. मी पुन्हा M लिहू शकत नाही. का? कारण M ऑलरेडी आलाय. कळलं ना? यादी पद्धतीमध्ये पुन्हा पुन्हा घटक लिहत नाही. यू कॅनॉट रिपीट. सो एम येणार नाही. ओके, एम नाही येणार. ई येणार का? नाही. ई पण झालंय. एन, एन अँड टी. फिनिश. कळलं? कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षर. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. COMPLE. एम नाही लिहिणार कारण एम ऑलरेडी लिहिलंय. ई पण नाही लिहिणार कारण ई ऑलरेडी लिहिलंय.
एन अँड टी सेपरेटेड बाय कॉमा, मध्ये कॉमा टाकायचा. काय कठीण आहे? इज इट डिफिकल्ट? थर्ड वन, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, मानवाच्या ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिय, सेन्सरी ऑर्गन्स, नोज, आईज, इयर आणि टंग आणि स्किन आहे ना. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. कळलं? ही आपली ज्ञानेंद्रिय आहे, ते विचारलंय. सेट ऑफ सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रियांचा संच. मग त्याला नाव द्या. सो लेट दॅट आन्सर. सेट सी. सी नाव दिलं. काय काय लिहिणार याच्यामध्ये? आईज, आईज, इयर्स, देन नोज, देन टंग अँड देन स्किन. काय लिहिणार मराठीमध्ये? सी बरोबर डोळे, डोळे नंतर कान, नाक, मग जीभ आणि नंतर त्वचा. झालं? क्लिअर? हे आहेत आपले ज्ञानेंद्रिय, सेन्सरी ऑर्गन्स. फिनिश्ड. एनी डाउट्स? नेक्स्ट वन, सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. कालच आपण म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलं. सेट ऑफ प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंतच्या मूळ संख्या. सो प्राइम नंबर्स. प्राइम नंबर्स मीन्स व्हॉट? प्राइम नंबर मीन्स नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. प्राइम नंबर म्हणजे ज्या नंबरला त्याच नंबरने डिवाइड करता येतं. फॉर एक्झाम्पल 2 ला 2 नेच डिवाइड करता येतं. 3 ला 3 नेच डिवाइड करता येतं. पण 4 ला फक्त 4 नेच डिवाइड करता येतं का? 4 ला 2 ने पण डिवाइड करता येतं ना. 2 2 जा 4. सो 4 इज नॉट अ प्राइम नंबर. बट व्हॉट अबाउट 5? या 5 इज अ प्राइम नंबर. वाय? बिकॉज 5 इज डिव्हिजिबल बाय 5. 5 ला अजून कुठल्या नंबरने डिवाइड करता येतं का? नाही. व्हॉट अबाउट 6? No, 6 is divisible by 3 and 2. So 6 is not a prime number. What about 7? Yes, 7 is a prime number. So let me write 1. 1 is not a prime number. Remember, 1 is not a prime number. So first prime number is 2, then 3, then 5, then 7. Okay. What about 8? No, 8 is not a prime number because it is divisible by 2 and 4. 9. 9 is not prime number because it is divisible by 3. 3 3s are 9. Then 10, not a prime number. 11, yes, 11 is a prime number. 12, no, why? It is divisible by 2. 13, yes, 13 is a prime number. 15, no, because it is divisible by 3 and 5. 15 is a prime number. Then 16, divisible by 2. 17 is a prime number. 18 divisible by 2. 19, yes, 19 is a prime number. Bas, finished. Because we have to write between 1 to 20 ना. 1 to 20. So finished. 1 ते 20 मधल्या मूळ संख्या विचारल्या होत्या. मूळ संख्या म्हणजे काय? तर त्या संख्येना त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे 2 ला 2 नेच भाग जातो, 3 ला 3 नेच भाग जातो. पण 4 नाही घेऊ शकत कारण 4 ला 2 ने पण भाग जातो. 5 घेऊ शकतो कारण 5 ला 5 नेच भाग जातो. म्हणजे 2 3 5. 6 घेऊ शकतो नाही कारण 6 ला 2 ने भाग जातो. 7 घेऊ शकतो. 8 नाही कारण 8 ला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. 9 नाही घेऊ शकत कारण 9 ला 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9. 9 नाही येणार. 10 नाही, 2 ने भाग जातो. 11 येणार. 12 नाही येणार, 2 ने भाग जातो. 13 ला कशानेच भाग जात नाही, फक्त 13 नेच जातो म्हणजे 13 मूळ संख्या येणार. 14 2 ने भाग जातो. 15 3 ने भाग जातो. 16 2 ने भाग जातो. 17 कशानेच भाग जात नाही म्हणजे 17 येणार. 18 2 ने भाग जातो. 19 कशानेच भाग जात नाही म्हणजे 19 पण येणार. त्याच्या पुढे जायची गरज नाही का? कारण 1 ते 20 मधल्या विचारल्या होत्या ना. बस 2 3 5 7 11 13 17 19. क्लिअर? समजतंय? नेक्स्ट, नेम ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड.
जगातील सर्व खंडांची नावे, कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, कुठले कुठले कॉन्टिनेंट्स आहेत, बरोबर. सो मला वाटतं हे तुम्ही लिहू शकता. यू कॅन राईट दिस. कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड काय काय येणार, नीट आहे का, काय काय येऊ शकतं याच्यामध्ये. एशिया येणार, बरोबर. आशिया, एशिया, आशिया, आफ्रिका, बरोबर. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, देन अंटार्क्टिका, देन साऊथ अमेरिका अँड नॉर्थ अमेरिका. फिनिश. कुठले कुठले, एशिया, देन आफ्रिका, देन ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. फिनिश. कळलं, ऐकलं, काय काय कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. हा, काय काय येणार कॉन्टिनेंट्स. एशिया, देन आफ्रिका, देन युरोप, देन ऑस्ट्रेलिया, देन अंटार्क्टिका, देन साऊथ अमेरिका, देन नॉर्थ अमेरिका. फिनिश. मराठीत काय म्हणाल तुम्ही, आशिया, बरोबर. नंतर आशिया खंड, बरोबर. नंतर आफ्रिका खंड, बरोबर, आफ्रिका म्हणायचं. त्यानंतर युरोप, आशिया, आफ्रिका, युरोप. त्यानंतर काय म्हणाल, ऑस्ट्रेलिया. त्यानंतर अंटार्क्टिका. त्यानंतर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. कळलं, लिहिता येईल का. ओके, लेट्स प्रोसीड टू क्वेश्चन नंबर 5 where we have to write sets using rule method. Okay, so till now we have covered question number up to question number 4. प्रश्न क्रमांक 4 पर्यंत आपण आलोय, म्हणजे आपण क्वेश्चन नंबर 2, 3 आणि 4 आता कव्हर केलेले आहे. कळलं का. प्रश्न 2, 3 आणि 4 आपण कव्हर केलेले आहेत, आणि क्वेश्चन 1 मधला जो होमवर्क दिला होता तो पण. ओके, सो जस्ट गो थ्रू दिस व्हिडिओ, स्टडी इट केअरफुली, लिसन केअरफुली, and then solve without watching video. First watch video carefully, understand, and then without watching video you have to solve. पहिला हा व्हिडिओ नीट बघा, सगळं नीट समजून घ्या, आणि नंतर व्हिडिओ न पाहता सोडवा, नाहीतर काय होईल, कॉपी केल्यासारखं होईल. सो डोंट जस्ट कॉपी करू नका, समजून घ्या आणि स्वतः सोडवा. क्लिअर आहे. ओके, सो देयर इज वन होमवर्क. डोंट डू लाईक लास्ट व्हिडिओ. मागच्या व्हिडिओ सारखं करू नका. तो होमवर्क हवा आहे इथे. क्वेश्चन नंबर 4, सब क्वेश्चन नंबर 5, कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. कळलं का, जगातील खंडांची नावं हे तुम्हाला लिहायचंय. हा, आणि कसं लिहायचं मी सांगितलंय, क्वेश्चन आन्सर. लिहिताना प्रश्न उत्तर अशा फॉर्मॅट मध्ये लिहायचंय. फक्त आन्सर्स लिहायचे नाहीये. डोंट जस्ट राईट आन्सर्स, फक्त उत्तर लिहायची नाहीये. इज दॅट क्लिअर. वन्स अगेन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. कीप वॉचिंग, कीप प्रॅक्टिसिंग. व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.